मेरा नाम विनोद गौड़ बोईसर से। सर झीलना पड़ा, घूम के आना पड़ा। ये आने अच्छा, जाने में पहली बार आए हम लोग। कावड यात्री दरवर्षीप्रमाणे ह्या रस्त्याला जातात. हा रस्ता पावसाळ्यात धुवून गेला. ह्या रस्त्याने नदीवरून हा पूल आहे. तो नदीवरून पूल पार करून तिकडनं मंदिर आहे. त्या मंदिरात जाऊन आपले जल चढवतात. तर कावड यात्री दरवर्षीप्रमाणे यंदाही येतात आलेले आहेत. आणि ह्या रस्त्याने जायला बंदी आहे, कारण की हा रस्ता पावसात मोठा पूर आल्यामुळे धुवून गेलेला आहे. तर त्या लोकांनी कावड यात्रेने ते आहेत ते ह्या पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे इकडे दुसरा रेल्वे ट्रॅक आहे. त्या रेल्वेने जातात. आणि रेल्वे प्रशासनाने इथे नोटीस सुद्धा लावलेल्या आहेत. तर तुम्ही रेल्वे प्रशासनाकडून जे मोठे मोठे बॅनर लावलेले आहेत, त्या बॅनर मध्ये पूर्ण लिहिलेलं आहे हा रस्ता क्षतिग्रस्त झालेला आहे किंवा ह्या रस्त्याने जायचे बंदी आहे म्हणून. त्यासाठी ह्याने हे पाहू शकतात हा बॅनर लावलेला आहे. इथे सुद्धा लावलेले आहेत आणि तिकडे पुढे सुद्धा लावले आहेत 4 रस्त्याकडे. तर तुम्ही ह्या बॅनर मध्ये पूर्ण ह्या पुलाची अवस्था पाहू शकतात. तरी सुद्धा हे कावड यात्रे आहेत ते ह्या रस्त्याने जाता येत नाही म्हणून ते ह्या जो ट्रॅक आहे ही रेल्वे ट्रॅक आहे. याला रेल्वे गाडी जाते. ह्या रेल्वे गाड्यांच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आपला जीव धोक्यात टाकून ते माणसं त्या मंदिरापर्यंत पोहोचत आहेत. तर तुम्ही विचार करा, कारण की ह्या आपला जीवाचा पर्वा न करता आपण कावड यात्रा ह्या ट्रेकने घेऊन जाणं कितपत योग्य आहे ते तुम्ही विचार करा. कारण की आपला जीव धोक्यात टाकून मंदिरापर्यंत पोहोचणे हे मला तरी योग्य नाही वाटत. थोडंसं का ना होय थोडं लांबून आपण जाऊन जल चढवावं. कारण की मी जल चढवण्यासाठी विरोध नाही करत आहे. तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की थोडंसं हा जवळचा मार्ग बंद झाला तर आपण लांबून थोडंसं जायला काही हरकत नाही. कारण की पूर्ण प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक ठिकठिकाणीला आहे मोठे मोठे बॅनर सुद्धा लावलेले आहे. बॅनरचे काही पालन करताना दिसत नाही आपल्याला. हे तुम्ही पाहू शकतात. ते माझ्या पाठीमागे मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जल चढवण्यासाठी कावड यात्रा दरवर्षीप्रमाणे होते. तर ह्या वर्षी भरपूर पाऊस पडल्यामुळे हा जो पूल आहे, नदीवरून पूल आहे त्या मंदिराकडे जाण्यासाठी, तो हा पूल त्या पुरामुळे नष्ट झालेला आहे. तर धुवून गेलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता तिकडे हे पत्रे ठोकलेले आहेत आणि ह्या पत्र्यांवर नोटीस लिहिलेली आहे की रस्ता बंद आहे. हे गुजरातीमध्ये लिहिलेलं आहे रस्ता बंद से. तर तुम्ही पाहू शकतात पाठीमागे माझ्या हे पाठीमागे रेल्वे ट्रॅक आहे आणि हा रस्ता आहे येण्या जाण्यासाठी. हा रस्ता पावसाळ्यात नष्ट झाला आहे, पडला आहे. तर कावड यात्रेसाठी लांबून रस्त्याला जावं लागतं त्या मंदिराकडे. तर ह्या कावड यात्रेमध्ये जे जे महाभक्त येतात ते ह्या मागे जे चालत दिसतात आहेत ते रेल्वे ट्रॅक आहे आणि ती चालू आहे रेल्वे. त्या ट्रॅक वरून जातात. तुम्ही पाहू शकता हे कितपत योग्य आहे. पूल आहे तो बघा, तो सुद्धा रेल्वे ट्रॅकचाच आहे. हे पाहू शकतात. हे आपल्या जीवाचा धोका, ते आपल्या जीवाची पर्वा न करता त्या रेल्वे ट्रॅकने जात आहेत. तुम्ही पाहू शकता ही कावड यात्रा जी घेऊन येतात ते इकडनं जातात. मंदिर आहे हे बघा. हे पब्लिक किती आहे बघा तुम्ही. ही कावड यात्रा घेऊन आलेले आहेत ते भरपूर अशी पब्लिक आहे. हे दरवर्षीप्रमाणे यंदाही भरपूर अशी मोठ्या प्रमाणात पब्लिक आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ खूप लांबून आहे कारण की त्या मंदिराकडे जाण्यासाठी हा रस्ताच बंद आहे. हा रस्ताच बंद आहे त्या मंदिराकडे जाण्यासाठी, म्हणून मी हा लांबूनच व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही नदी आहे. ह्या नदीला भरपूर मोठा पूर आला आणि ह्या धुवून गेलेल्या आहे पाण्याबरोबर. आणि तुम्ही पाहू शकतात हे रेल्वे ट्रॅकने जाणारे कावड यात्री हे आपला जीव धोक्यात टाकून जात आहेत. पहा.
हे हे बघा, हे हे पाहू शकतात आणि ह्याला ट्रेन सुद्धा चालते आहे. मी रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे आणि हे ट्रेन सुद्धा पाठीमागून जाते. आणि हे कावड यात्रा तुम्ही पाहू शकतात. कावड यात्रांची मोठी प्रमाणावर इथे गर्दी झालेली आहे. त्याच्यात हे लहान लहान मुलं सुद्धा आहेत. तर तुम्ही पाहू शकता आणि एका बाजूने ट्रेन सुद्धा जाते आहे. हे पाहू शकतात, एका बाजूने ट्रेन सुद्धा जाते आणि त्या कावड यात्रेच्या बरोबरच ही लहान लहान मुलं सुद्धा आलेले आहेत. ट्रॅकला कसे चालत येतात ते लहान लहान पोरं. प्लेटफॉर्म नंबर 3 से मालगाड़ी चालू हुई, कोई भी लाइन पार न करे। प्लेटफॉर्म नंबर 3 से मालगाड़ी चालू हुई, कोई भी लाइन पार न करे। प्लेटफॉर्म नंबर 3 से मालगाड़ी चालू हुई, कोई भी लाइन पार न करे। ही मालगाडी आहे, त्याच्यासाठी अनाउंस केलेलं आहे. प्लेटफॉर्म नंबर 3 से मालगाड़ी चालू हुई, कोई भी लाइन पार न करे। मेरे साथ अभी एक कावड़ यात्री है, उनसे अपन बात करेंगे. तो उनसे अपन पूछेंगे वो कितना साल से आ रहे हैं और अभी ये पुल टूटने की वजह से कहाँ से कितना कैसा दिक्कत होता है और घूम के आने से कितना समय बर्बाद होता है वो भी पूछेंगे. तर आपका पहले नाम बताओ. विनोद गौर. मेरा नाम विनोद गौर बोईसर से. ये ब्रिज टूटने की वजह से हम लोग को काफ़ी दिक्कतें हो रही है. इस बार पहले मतलब पुल सही था तो हम लोग को बहुत आसान रहता था. अभी हम लोग को उमर गाँव से होकर जाना पड़ता है और ब्रिज टूटने की वजह से ट्रक पार करने में बहुत दिक्कत होती है. वो पुल था तो बहुत आसान था. कितना साल से यहाँ आ रहे हम 7 साल से इधर आ रहे हैं. हाँ, ये रास्ता क्लियर था तो बहुत आसान था और कम टाइम लगता था. 10 से 15 मिनट लगता था आने जाने में. अभी काफ़ी टाइम लगता है, 2-2 घंटा लग जाता है जाम में, क्योंकि उमर गाँव से घूम के आना पड़ता है. और ये पीछे आप देख रहे हो कावड़ यात्रा भी रखा हुआ है. हाँ, और कुछ ये हमारे कांवरियों को मतलब आने में बहुत दिक्कत हो रही है, क्योंकि हम लोग विश्व हिंदू परिषद बजरंग दल की तरफ से हम लोग कांवड़ यात्रा निकालते हैं बोईसर से संजान के लिए. तो हमारी संख्या कम से कम 10 से 15 हज़ार रहती है. उसके देखते हुए हम लोग का जो ट्रैफिक व्यवस्था है उसके लिए हम लोग उस पर काम करते हैं कि हमारे कोई कांवरियों को कोई दिक्कत ना हो. इसलिए नज़र में हम लोग रखते हैं कि सुरक्षा जहाँ से हो सके, मतलब हम लोग की जिम्मेदारी दी गई है. रेलवे स्टेशन से लेके मंदिर तक, संजान मंदिर तक, वहाँ पे जलवल सबसे करवाना वो हम लोग का. ये भाई साहब है, इसने थोड़ा सा जानकारी दी है. आप देख सकते हो छोटे छोटे बच्चे भी है. ये देख सकते हो छोटे छोटे बच्चे हैं. ये रेलवे ट्रैक पे से चलते हुए आ रहे हो, आपको दिखाई दे रहा है. और ये रेलवे ट्रैक पे चलना बहुत खतरा है, क्योंकि गाड़ी आती जाती रहती है, एक्सप्रेस आती है, लोकल आती है. ये देखो आप छोटे छोटे बच्चे भी हैं. ये जो संजान स्टेशन है, ये संजान स्टेशन गुजरात में पड़ता है. गुजरात वलसाड़ में. तो ये संजान स्टेशन है और यहाँ से गुजरात में ही गुजरात और महाराष्ट्र का बॉर्डर आता है. और ये दूसरा सेकंड गुजरात का स्टेशन है संजान का. तो आप देख सकते हो ये संजान स्टेशन है. और यहाँ पे पूरा पूरा स्टेशन पूरा भरा हुआ है कावड़ यात्री से. आप देख सकते हो आज का आखिरी दिन था, तो आखिरी दिन में पूरा ये स्टेशन भरा हुआ है. ये देखो छोटे छोटे बच्चे कावड़ यात्रा पे जाके आया है. देख रहे हो आप. एक चाचा जी है, इनसे अपन सवाल करेंगे. अभी जब से ये रास्ता क्षतिग्रस्त हुआ है, वो बाढ़ आई थी, बारिश में से वो बहा के लेके गया, तो आपको क्या क्या परेशानी झेलनी पड़ती है? परेशानी झेलना पड़ा, घूम के आना पड़ा है. वो पूरा राउंड मार के 15-20 किलोमीटर दूरी करके आना पड़ा. ये कष्ट हुआ. और ये
पत्थर में छोटे छोटे पत्थर में चढ़ने उतरना पड़ा, कंकड़ी था। आज लास्ट दिन था। हाँ, अब कहाँ से आए हो? हम बोईसर से आए। वैसे से? हाँ, बोईसर से। आज का आखिरी दिन। हाँ, आज का आखिरी दिन। तो आप देख सकते हो, ये देखो छोटे छोटे बच्चे हैं, बहुत दूर दूर से आए हुए हैं। कोई बोईसर से आए, कोई वापिस आए हैं। ये हाँ आने सर, जाने में पहली बार आए हम लोग। अभी आए तो बाढ़ में रास्ता टूट गई है, फिर भी थोड़ा दिक्कत हुआ आने जाने में। फिर भी आने को अच्छा लगा, हमको घूम के यहाँ खुशी मिली और बहुत अच्छा लगा। थैंक यू। बहुत आज का दिन भी आखिरी लास्ट। सोमवार बाबा, बड़ी संख्या में हाँ हाँ। आखिरी सोमवार था, बाबा को दर्शन किए, अच्छा लगा हमको। और रास्ते के लिए थोड़ा सा दिक्कत हुआ, लेकिन पार करके हम लोग चले आए। चलिए, धन्यवाद।